भेटीला आली आहे। कोकणातील एक महत्त्वाचा तालुका देखील आहे देवगड। आज चला जाऊयात हापूस आंब्याच्या गावाला। आज हापूस आंब्याच्या गावामध्ये क्रिकेटचा खेळ रंगताना पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा। आणि या भव्य दिव्य आयोजनाला मात्र संपूर्ण यंगस्टर क्रिकेट क्लब घेऊन आलाय। सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते पंच म्हणून अक्षय कोळंबेकर सर रत्नागिरी, विश्वनाथ लिंगायत सर राजापूर आडिवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आशिष मेहरोल तर फलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत पुण्याचे बिबिवाडीचे आकाश काळे आणि जोडीला पुण्याच्या मुळशी तालुक्यातील बावधनचे महेश। पहिला बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही सक्सेस झालाय। डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। सुरुवात निर्धाव चेंडूने केली जाते। आशिष मेहरोल हे नाव देखील सध्या चर्चेत आहे कारण मागील 2 महिन्यात 2 मोटरसायकल बाईक व्यावसायिक क्रिकेटमध्ये जिंकण्याचा कारनामा देखील या खेळाडूने केला। नुकतीच सावर्ड्याची आमदार शेखर निकम स्पर्धा ही देखील त्यांनी गाजवली होती। ऑप्शनच्या बाहेर यावेळेला पुन्हा एकदा बॉल टाकलाय। टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली। या उसळीचा अंदाज काही येऊ शकलेला नाहीये। पहिल्या बॉलवर रिव्हर्सचा प्रयत्न, त्यानंतर जर पाहिलं तर हा बॉल अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळाला। बॅटरला देखील बाहेर खेचताना पाहायला मिळाले। डॉट बॉल मात्र इकडे येताना पाहायला मिळाला। धाव फलक जर पाहिला तर जागेवर थांबताना पाहायला मिळतोय। सुरुवात नाही झाली अजून धाव फलक केला। यावेळेला बॅटच्या कडाकेत बॉल मागे निघालाय आणि या स्पर्धेतील पहिला चौकार येतोय मात्र आकाश काळे यांच्या बॅट मधून। 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार सारे मैदान गाजवणार पाहू विजेता कोण ठरणार खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात खेळूया पाहू। धन्यवाद। चौकार येताना पाहायला मिळतोय। धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे। 4 धावांनी ही सुरुवात झालेली आहे। यावेळेला बॅकफुटला गेलेत, खेळायचं होतं पॉइंटला आणि तिकडे जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि हो 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 वेग पाहायला मिळाला। यावेळेला जातोय बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। सिमेंटची खेळपट्टी आहे आणि त्याच्यात गोलंदाज आणि फलंदाज दोघेही वर्चस्व गाजवणारच आहेत। हो 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 आणखीन एक चांगला बॉल। गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर म्हणजे 2 दिवसापूर्वी मरीन लाईन्स या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट चषक होती। अंतिम सामन्यामध्ये मोक्याच्या क्षणी निर्धाव षटक याच गोलंदाजाने टाकलं होतं। तेच गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। वैविध्यताना पाहणं किती जबरदस्त आहे। प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावर, प्रत्येक बॉलला उंची वेगळी, प्रत्येक बॉलला टर्न वेगळा, परंतु आकाशकडे देखील जबरदस्त क्षमता आहे। त्यांना देखील पलटवार इकडे करावाच लागणार आहे कारण 6 षटकांचा सामना आहे। टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या वरून मारलाय हा फटका, निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमा रेषा पार। चौकार। नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार सारे मैदान गाजवणार पाहू विजेता कोण ठरणार खेळूया पाहूया आनंद। हा बॉल जर पाहिलं तर थोडासा मागे होता परंतु त्याला चांगल्या पद्धतीने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय। काही चेंडू निर्धाव आले परंतु 2 चेंडूवर धावा आल्या, त्यात सुद्धा 4-4च येताना पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या 8 होताना पाहायला मिळालेली आहे। पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिलं षटक बऱ्यापैकी राहिलं दोन्ही संघांसाठी म्हणावं लागेल। आणि आता गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात आर्यन भोईर, जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी आणि गाव हायवे दिवे। या युवा खेळाडूच्या नावाची चर्चा सुद्धा सध्या टेनिस क्रिकेट वर्तुळात आहे कारण लहान वयातच मोठमोठ्या स्पर्धा गाजवतोय। तशी चर्चा महेश नानगुडे यांची सुद्धा आहे। लहान वयात या डावखुऱ्या आताच्या फलंदाजाच्या नावाची चर्चा सुद्धा आहे कारण तुटून पडतो महेश नानगुडे आणि म्हणूनच या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे। बावधन गावाची सुद्धा चर्चा त्यांच्या बरोबरीने होताना पाहायला मिळते। तेच महेश नानगुडे आता मात्र बॅटिंगसाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। युवा टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा दोन्ही बाजूने आहे आणि अनुभवी खेळाडू सुद्धा दोन्ही बाजूने आहेत। मजा येईल या मॅच मध्ये कारण दोन्ही संघ बलाढ्यच आहेत। ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला उडवलाय। आर्यन तुमचं स्वागत आहे देवगडात परंतु 4 धावांनी चौकारांनी। नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार 16 संघ
बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार सारे मैदान गाजवणार पाहू विजेता कोण ठरणार खेळूया पाहूया आनंद घेऊया. चौकार काय खेळलाय आणि महेश यासाठीच ओळखले जातात. मैदानाच्या चौफरी टोलेबाजी करतात, मैदानाचा अंदाज घेतात, बॉलचा अंदाज घेतात आणि त्यानंतर मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतात. यावेळेला रिवर्स अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. 4 नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार सारे मैदान गाजवणार पाहू विजेता कोण बॉलिंग ऍक्शन ठरणार. थोडीशी वेगळी आहे. उंचावरून चेंडू रिलीज करतात परंतु महेश यांनी त्याचा अंदाज घेतला. पहिला बॉल कव्हर्सला खेळला, त्यानंतर जर पाहिलं तर रिव्हर्स खेळले आणि लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार वसूल केलेत महेश नानगुडे यांनी आणि पुणेकर देखील काही कमी नाही तिकडे दाखवून देत आहेत. 16 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला हा बॉल जर पाहिलं तर जसे बाहेर आले ना तर थोडासा मागे टप्पा घेतला आणि बॉलला फक्त ढकलण्या वाचून पर्याय नव्हता आणि तिकडे बॉल ढकलला गेला खरा ऑफ साईडला. त्या तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या 17 झालेली आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज घेऊन आलाय तो म्हणजे कोकणामध्ये देवगडामध्ये आणि तिकडे सुरू आहे ही भव्य दिव्य स्पर्धा. यावेळेला आणखीन एक या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आहे. आकाश काळे महेश नानगुडे ही जोडी हळूहळू मात्र इकडे अधिराज्य गाजू लागलेली आहे आणि आर्यन देखील पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. प्रत्येक संघाला दिलेले किट्स लक्ष वेधून घेत आहेत, खेळपट्टी लक्ष वेधून घेते, बाउंड्री रोप्स लक्ष वेधून घेत आहेत, पारितोषिके लक्ष वेधून घेत आहेत, प्रेक्षकांच्या गॅलऱ्या लक्ष वेधून घेत आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हे आयोजनही लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. आणि आता या स्पर्धेतील मात्र दुसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळत आहे. यावेळेला स्ट्रोक फाईन लेगला खेळले महेश नानगुडे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत. हाही चेंडू सीमा रेषा पार चौकार. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार. चर्चा महेश नानगुडे यांची व्हायला लागली आहे. त्याचं कारण आहे खूप चांगली नजर ठेवली आहे त्यांनी बॉलवर आणि योग्य दिशा देत आहेत बॉलला. यावेळेला बाहेर आले, याही वेळेला सर्कल भेदण्याचा प्रयत्न परंतु काय कॅच पकडली गेली आहे त्या ठिकाणी. अफलातून झेल त्या ठिकाणी पकडला गेला. हर्षद मातोंडकर त्या ठिकाणी होते आणि महेश नानगुडे यांची खेळी एका अफलातून झेलाच्या द्वारे या ठिकाणी संतुष्ट होते. टीमची धावसंख्या 22 असताना डीजे. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार सारे मैदान गाजवणार पाहू विजेता कोण ठरणार खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. डीजे बॅटच्या ज्या हिस्स्याला बॉल लागायला पाहिजे होता ना तिकडे नाही लागला. एका टोकाला बॉल लागला आणि इकडे एक चांगली कॅच देखील पकडली गेली. चांगली सुरुवात केली होती. या सुरुवातीला मोठ्या खेळीचं रूपांतर नाही देऊ शकले आणि आर्यन विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि त्यांनी मात्र इकडे विकेट घेतली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर 22 झाली आहे. 11ची सरासरी इकडे गाठली गेलेली आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. कोकणच नाही तर भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षामध्ये लीग पद्धतीचा दौर आलाय आणि या लीग मॅच मध्ये असं होतं जरी एखादा सामना तुम्ही पराभूत झालात तरी देखील क्वालिफाय होता येतं हे आपण पाहिलेलं आहे. आकाश काळे यांची साथ देण्यासाठी राजू पाटे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावचे खेळाडू आहेत आणि यांनी देखील मागील 2 महिन्यामध्ये 2 शतकं देखील लगावलेली आहेत. एक बारामतीला आणि नुकतंच परवा आंबेगाव तालुक्यातील रांजणी या ठिकाणी. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी ते देखील करतील. 22 धावा धावफलकावर आहे. आशिष मेहरोल यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मागील षटक महागडे राहिलं. 14 धावा आल्या खऱ्या परंतु महेश नानगुडे यांची एक महत्वाची विकेट देखील घेऊन गेलं. पुन्हा एकदा आशिष मेहरोल समोर आकाश काळे.
यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, नाही यशस्वी झाले. डॉट बॉल येतोय. म्हणजे इकडे या दोघांमधील काय संघर्ष रंगलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 बॉल डॉट, 2 बॉलवर चौकार आले आणि या ओव्हरची सुरुवात देखील डॉट बॉलनेच होताना पाहायला मिळते. म्हणजे आकाश काळे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आशिष मेरोल चांगला संघर्ष रंगलेला आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रेक्षक देखील आमच्याशी जोडतायत, कारण आज सुरू झालाय हा भव्य दिव्य असा सोहळा. बाहेर येऊन खेळले, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर, सिक्सर. वा वा वा, आकाशने बॉलला आकाश दाखवलं, सिक्सर. नंबर 1 प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार. काय स्ट्रोक खेळला आहे. पहिला बॉल हा आशिषचा होता आणि दुसरा बॉल हा आकाशचा होता. बॉलला आकाश दाखवण्यात यशस्वी झाले. यावेळेला बॅकफुटला गेले, आणखीन एक हवाई हल्ला, याही वेळेला जबरदस्त फटका. 4-4-4 चौकार. नंबर 1 प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार. काय संघर्ष रंगलाय. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करतायत सध्या. अशी डॉट बॉल टाकतायत आणि दुसऱ्या बाजूला आकाश बॉलवर तुटून पडलेले आहेत. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा बॉल, मोठा फटका नाही आलाय, परंतु 1 रन जरूर घेतलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. आकाश थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले पहिले त्यांच्या विरुद्ध, आणि नंतर आकाशने अंदाज घेतलाय. आणि म्हणूनच म्हणतात ना, क्रिकेटचा खेळ हा दोघांचा पण आहे, बॅट्समनचा सुद्धा आहे, बॉलरचा सुद्धा आहे. आणि इकडे त्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. आकाश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आशिष यांच्यातील ही चांगलीच लढाई रंगताना पाहायला मिळाली. धावसंख्या 33 झाली आहे आणि आता स्ट्राईकवर येत आहेत राजू पाटे. संघाचे कॅप्टन आहेत आणि महत्वाची भूमिका आज त्यांना या ठिकाणी निभवावी लागणार आहे. ऋषी जोरे, अनंतभाऊ कदम यांच्या या ठिकाणी अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या. दुसऱ्या बाजूला सन्मेशची बिग हिट. राजू पाटे मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली होती की काय, एवढ्या लांबवर 6 मारलाय. 6. नंबर 1 प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार. काय फटका खेळतायत. जुंदरी टोला लगावला आहे राजू पाटे यांनी. टोमॅटोची मोठी बाजारपेठ आहे नारायणगाव, आणि त्याच नारायणगावला क्रिकेटमध्ये प्रसिद्ध केलं या राजू पाटे यांनी. आणि मोठमोठ्या स्पर्धा सध्या राजू पाटे गाजवताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर 3री सुरू आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 39 धावा धावफलकावर. राजू पाटे सांगतायत मी आलोय. यावेळेला मात्र पुन्हा एक विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, परंतु 1 धाव तिकडे मिळणार आहे. आणि धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1 गडी बाद 40 धावा. डीजे चला, दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचंय. पेन स्ट्रायकर्स पेडणे आणि मनोज 11 कसवंत तलवडे. चला, दोन्ही टीम कॅप्टन्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पेन स्ट्रायकर्स आणि मनोज 11 कसवन. म्हणजे अर्धा डाव इकडे संपलेला आहे. पहिला 40 धावा, बऱ्यापैकी धावसंख्या झालेली आहे. खेळपट्टी पाहता, बॉल पाहता या ठिकाणी मोठ्या धावसंख्येची अपेक्षा तर आहेच आहे. प्रेक्षकांनी पहा, हळूहळू या प्रेक्षक गॅलऱ्या फुलू लागलेल्या आहेत. आज रंगपंचमीचा सण देखील साजरा केला आणि इकडे देवगडामध्ये होळीचा सण अजूनही काही दिवस सुरू आहे. कारण नक्कीच शिमगा आणि कोकणातील शिमगा जगातील सगळ्या शिमग्यांपेक्षा वेगळा असतो आणि तो आम्हाला काहीतरी आणखी 2-3 दिवस बाकी आहेत, त्यामुळे तोही पाहायला मिळणार आहे. आणि 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या रंगपंचमी ही धुलीवंदनच्या दिवशी नाही रंग लावला जातो, 5व्या दिवशी होळीनंतर, जो आजचा दिवस आहे. आज बरेच आम्हाला या ठिकाणी भेटले, बरेच जण भेटले, ते आज पूर्णपणे रंगाने माखलेले देखील पाहायला मिळाले. आपल्या सगळ्यांना रंगपंचमीच्या देखील शुभेच्छा. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. इकडे राजू पाटे आणि आकाश काळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेत. गोरेगाव मुंबईचे एक जबरदस्त वेगवान गोलंदाज फिरोज शेख यांना आमंत्रित करण्यात आलंय. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. समोर जर पाहिलं तर राजू पाटे आहेत.
यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत हा वाईट बॉल आहे आणि इकडे समीकरण बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्या 41 वर जाते. 41 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 41 होते. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. यंगस्टारची ही भव्य दिव्य स्पर्धा, यंगस्टार प्रीमियर लीग आपण पाहतोय. देवगडामध्ये आपण आहात. हा, एक एक रिव्ह्यू प्रत्येकाला आपण दिलेल्या इनिंगला. आपल्याला जर हवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. हा, LBW आणि कॉट बिहाइंड व्यतिरिक्त आपल्याला काहीही शंका असेल तर लगेच रिव्ह्यू घेऊ शकता. या वेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. कुठेतरी राजू पाटे यांच्या आवाक्यात बॉल टाकायचा नाही आणि बाहेर बॉल टाकायचा, ही रणनीती इकडे पाहायला मिळते. कोकणामध्ये आल्यानंतर म्हणजे खेळाडूंना जशी आतुरता असते तशी आम्हाला सुद्धा आतुरता असते. कधी एकदा कोकणात येतोय, कधी एकदा या ठिकाणी इकडलं जो पाहुणचार म्हणा किंवा कोकणची खऱ्या अर्थाने कोकणची जी क्रिकेट प्रेमी जनता आहे त्यांना भेटण्याची संधी देखील मिळत असते. वेगवान चेंडू पाहायला मिळाला इकडे आणि देवगडात आल्यानंतर हॉटेल वसंत विजय. धावफलक जर पाहिला तर एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला 2 चेंडू मात्र अवंतरच्या स्वरूपातील धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅकवर आलेत फिरोज, आकाश काळे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर राजू पाटे. 2 पुणेरी फलंदाज इकडे पाहायला मिळत आहेत. आकाश काळे KSK महाबळेश्वरसाठी देखील क्रिकेट खेळतात. त्याही ठिकाणी खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. पुण्यात वास्तव्यात आहेत. बिबीवाडीच्या अप्परच्या ग्राउंडमधून त्यांची सुरुवात पाहायला मिळत असते, परंतु आता मोठमोठ्या स्पर्धा आकाश देखील गाजू लागलेले आहेत. समोर फिरोज. यावेळेला बॉलला उसळी दिली, बॉलला टर्न केलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. कमबॅक फिरोजचं पाहायला मिळालं आणि क्रिकेट खेळच असा आहे जो कधी बॉलरच्या बाजूने जातो, कधी बॅटरच्या बाजूने जातो. बॉलरचा प्रयत्न बॅटरला रोखण्याचा आणि बॅटरचा प्रयत्न बॉलरचा जो चेंडू टाकला गेला त्याला टोलवण्याचा. आणि अतिशय चांगलं मैदान आहे. चारी बाजूने जर पाहिलं तर बऱ्यापैकी समसमान अशी सीमारेषा पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठीच्या गॅलऱ्या. यावेळेला फटका समोर उडवलाय आणि तिकडे मात्र आर्यन होते, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. फिरोजला यश मिळतंय. आकाश आउट. प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार, पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया, जाऊ चला देवगडात. खेळूया पाहूया आनंद घेऊया, जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. येस, जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, ज्याही खेळाडूची नावाची चर्चा आहे. मागील हंगामात 3 वेळा 6 चेंडू 6 षटकार मारणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी या परिसरातील असणारा खेळाडू ऋतिक गजर बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया, समोरही तेवढाच जबरदस्त गोलंदाज आहे. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा निर्धाव चेंडूची सांगता इकडे होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर या ठिकाणी मातोश्री अमराज मृत्युंजय संघ पाहायला मिळतोय. नितीनजी आल्हाट सर, त्याचबरोबर धीरजजी गायकवाड सर यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला धाडसकल गोवा सन्मितजी नाईक. यावेळेला फटका चांगलाच या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत खरे, तोपर्यंत एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 धावा. षटक क्रमांक 4 संपलाय आणि सरासरी जी आहे ना ती 11ची सातत्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा एक बॉल आहे ना, यस एक बॉल आहे आणि 44 धावा धावफलकावर पाहायला मिळते घरी. परंतु पाहूयात, राजू पाटे आणि ऋतिक गजर ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला डाव आहे, 6 षटकांच्या लढती पाहायला मिळत आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण सन्मितजी नाईक सरांचा सन्मान देखील करत आहोत.
आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आणि प्रत्येक संघ मालकही तेवढाच महत्त्वाचा आहे. मोठ्या स्पर्धेत संघ उतरवणं सोपी गोष्ट नाहीये. मग त्यासाठी संघ मालक किती मेहनत करतो हे सांगायची गरज नाहीये. यावेळेला समोरच्या दिशेने आणखीन एक चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु तो समोर जातोय. तिकडे मिक्सफील्ड झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 4 चौकार. नंबर एकच प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार, पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया, जाऊ चला देवगडात. खेळूया पाहूया आनंद घेऊया, जाऊ चला देवगडात. या चौकारानेशी धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. अजूनही 2 षटकं मात्र या ठिकाणी बाकी आहेत. सगळ्याच संघ मालकांचं आम्ही विशेष कौतुक करू आणि त्यातल्या त्यात कोकणात संघ आणायचा म्हणजे देखील काही सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येकाला आपला एक चांगला संघ आणायचा असतो आणि कोकणातील म्हणूनच संघ मालकांचा आम्ही उल्लेख करतो, कारण आपली टीम बेस्ट व्हावी यासाठी भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील खेळाडू आणण्याची ताकद धमक या परिसरातील संघ मालकांमध्ये आहे. आणि खेळाडूंचं देखील कौतुक करावं लागेल. ते देखील इकडे पोहोचलेले आहेत. ते उगाच पोहोचलेले नाही, त्यांनी मेहनत घेतली आहे म्हणून त्यांना इकडे आमंत्रित करण्यात आलंय. जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 4 षटकांचा खेळ आता मात्र चांगल्यापैकी ट्रॅकवर, कारण विकेट 2च आलेले आहेत. 48 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 महत्त्वपूर्ण षटकं मात्र या ठिकाणी अजूनही बाकी आहेत. आर्यन भोईर आलेत त्यासाठी गोलंदाजीसाठी. एक युवा गोलंदाज म्हणून मात्र त्यांची ओळख आहे. वेगळ्या शैलीची गोलंदाजी यासाठी ओळखले जात आहेत. परंतु 2 ताबडतोड अंदाजामध्ये बॅटिंग करणारे बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक गजर, राजू पाटे मैदानात आहेत. डावखुऱ्या हाताची 2 मोठी वादळ आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला असा गोलंदाज जो समजणं तेवढं सोपं देखील नाहीये. रिवर्स खेळणे, अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर, कल्टी. 4. नंबर एकच प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार, पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया, जाऊ चला देवगडात. या चौकारानेची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 52 धावा. दाडसकल गोवा राज्यातील संघ आहे. सन्मेशजी नाईक यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढाच बलाढ्य संघ पाहायला मिळतो आपल्याला. अमराज मृत्युंजय यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आलेत बॉल खाली आणि आणखीन एक विकेट. विकेट येताना पाहायला मिळाली. आर्यन यांचा हा चेंडू काही समजलेला नाहीये. थोडासा पुढे टाकला होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, ऋतिकचं टायमिंग नाही झालं आणि ते माघारी परताना पाहायला मिळाले. ऋतिक गजर माघारी परतले. एक चांगला झेल देखील त्या ठिकाणी पकडला गेला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. करण मोरे यांनी तो त्या ठिकाणी झेल घेतला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन बर्गे, जिल्हा पुणे, तालुका खेड आणि गाव चाकण चिंबडी मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. 2 वर्षापूर्वी मालवणच्या भगवा चषकामध्ये मालिकावीर देखील राहिलेत आणि बरीच वर्ष हे 360 बॅटर आपलं जबरदस्त क्रिकेट देखील दाखवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी मोठमोठ्या संघांमध्ये देखील आम्ही सचिन बर्गे यांना पाहिलंय. आल्या पहिलाच बॉल एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तिकडे होता खरा, परंतु एक धाव तिकडे घेतली आहे. पहा, शेवटच्या क्षणी बॉलवरची नजर काढून घेतली होती आणि एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे होता. या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न आर्यन यांचा राहिलाय. धावसंख्या जर पाहिली तर 53 वर आपल्याला पाहायला मिळते.
पहिल्या बॉलवर चौकार आला खरा, परंतु त्यानंतर कमबॅक करतायत आर्यन. 5वं षटक मार्गस्थ आहे. आजपासून सुरुवात झाली आहे. पुढील 5 दिवस क्रिकेट 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 आणि देवगड 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 यंगस्टार हेच पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे प्रेक्षक तर आजूबाजूच्या गावातून तालुक्यातून इकडे येतील आणि ज्यांना शक्य नाही यूट्यूबवर जगभर मॅचचा आनंद घेतील 70-70 स्पोर्ट्सवर. हो, राजू यांच्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल वळवलाय. सावर्ड्यामध्ये मात्र या दोघांमधील चांगलंच युद्ध रंगलं होतं. दोघेही सक्सेस झाले होते. काही डॉट बॉल टाकले गेले होते आर्यन यांच्याकडून, परंतु राजू यांनी देखील लांबरचे फटके मारले होते, जसं आज देखील आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाज आणि फलंदाजांमधील संघर्ष. हो हो हो, यावेळेला फटका फसताना पाहायला मिळालाय खरा, परंतु फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे दूर राहिले होते. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय, तिसरीसाठी कॉल दिलाय आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. पहा, नुसती त्या ठिकाणी संधी निर्माण केली खरी, परंतु 3 धावा धावून देखील पूर्ण केल्या गेल्या. आणि आता सचिन बर्गे स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती अब तक 56 धावसंख्या होताना पाहायला मिळते. 5वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. मेहनत केल्याशिवाय या जगात कुणालाच आणि काहीच मिळणार नाहीये. बॅटरला धावा मिळतील का? नाही. बॉलरला विकेट मिळतील का? नाही. फिल्डरला मात्र कॅच पकडेल का? नाही. त्यामुळे प्रत्येकाला मेहनत करायची आहे. तेच काय, आपल्या सगळ्यांना सुद्धा मेहनत करा. तुम्ही जर पेन नाही लिहिला, स्कोर कसा लिहिला जाईल? आणखीन एक, यावेळेला मात्र सचिन बर्गे यांची खासियतच ही आहे. स्ट्रोक जर पाहिलं तर फाईन लेगला खेळलाय, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु 2 धावा सचिन बर्गे यांनी मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळला आणि तिकडे 2 धावा घेतल्या. आणि या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट आली खरी, परंतु धावा 10 खर्च झाल्या. 2 षटकात 24 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्यांनी घेतल्या आर्यन यांनी. आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 58, 3 विकेट माघारी. टीजे गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. गेली कित्येक वर्ष गोवा राज्यातील हे नाव आपल्या गोलंदाजीच्या साठी चर्चेत आहे. संदेश ठाकूर गोवा पोलीसमध्ये कार्यरत देखील आहेत आणि एक दर्जेदार गोलंदाज आहे. बॉलिंग ॲक्शन त्यांची थोडीशी वेगळी आहे, परंतु आपल्या गोलंदाजच्या जोरावर बाल्या फलंदाजांना थांबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि तेच मात्र आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मला आठवतंय खार जिमखाना या ठिकाणी गोव्याचा संघ आला होता. सनम साळगावकर, लल्ला यादव, संदेश आणि अगदी दर्शन युवा खेळाडू म्हणून त्यावेळेला आले होते आणि फायनल जिंकली होती गोवा टीमने त्यावेळेला. या पहिला बॉल हा जर पाहिलं तर थोडासा खाली राहतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता संदेश यांची हीच खासियत आहे. थोडंसं राजू यांना बाहेर खेचलं देखील गेलं होतं आणि जसे ते बाहेर आले बॉल थोडासा आणखी बाहेर घेतला. राजू पाटे विरुद्ध संदेश. बिग हिट, राजू पाटे मारतात तर लांब 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 जा शोधून आणा बॉल. सिक्सर. 6 नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार, पाहू विजेता कोण ठरणार. राजू पाटे सध्या चर्चेत आहेत. पठ्ठ्याला मारला तर खूप लांब मारतात आणि एक मोठा फटका आलाय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे पाठवली आहे 64 धावा. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. याही वेळेला बॅटच्या पट्ट्यात बॉल नाही. एक बॉल संदेशांचा, एक बॉल राजू यांचा, पुन्हा संदेश, पुन्हा राजू. हे चांगलं समीकरण इकडे पाहायला मिळत आहे. बॉल थोडासा बाहेर कट केला यावेळेला, कौतुक करावं लागेल. हा अनुभव आहे आणि गेली कित्येक वर्षाचा अनुभव एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राजू यांचा जोश यांच्यातील हा संघर्ष पाहायला मिळतोय. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, त्यावर एक धाव घेतली गेली आहे. बॉल मात्र सिबरच्या दिशेने मार्गस्थ होतो. एक धाव तिकडे घेतली गेली, फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. राजू पाटे आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सचिन बर्गे आहेत. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी आपण यायचंय. पेरनेम स्ट्रायकर पेडणे आणि त्याचबरोबर मनोज 11 कासवण आणि तळवडे
दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण त्या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकीसाठी. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संदेश यांचं कमबॅक पाहायला मिळालं. जुनं ते सोनं म्हणतात ना, आणि आजही संदेश यांच्या गोलंदाजीची चर्चा पाहायला मिळते. वा संदेश वा, दर्जेदार गोलंदाजी करतायत. राजू मोठमोठे फटके खेळण्यासाठी आतुर आहेत, परंतु संदेश त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या पद्धतीची गोलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. खरी षटक क्रमांक 6, शेवटचं षटक. पुन्हा एकदा तेच, याही वेळेला बॉलला टर्न केलं, बाहेर काढलं आणि खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकात पाहायला मिळाले. फक्त 8 धावा संदेशांनी दिल्यात आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 66 धावा. विजयासाठी पाहिजे 67 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल धाडसकल गोवा म्हणजे सन्मेश नाईक आणि कंपनी, तर धावा केलेल्या आहेत मातुश्री यमराज मृत्युंजय संगाणे. या ठिकाणी 66-67ची आवश्यकता. तर यानंतरच्या मॅचचा टॉस होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी आमंत्रित करेल मीरा भाईंदर परिसरातून एक गोड आवाज गेल्या काही वर्षात पुढे येऊ लागलाय आणि खूप चांगली कामगिरी करू लागलाय. या मणिजी पाटील सर. मी सन्माननीय शरदजी ठुकरुल साहेबांना विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. त्या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे चंदू शेट्टी सर. मी शरदजी ठुकरुल, देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक आणि गटनेते यांना विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कृषी अधिकारी यांचं आगमन झालंय. मी विनंती करीन उदय रुमडे यांना त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. सन्मान्य विनायक पाटील साहेब. कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. चला मनोज 11 कॅप्टन या, टॉस करून घ्या, नंतर आपण लिस्ट सबमिट करू शकता तिकडे. आणि त्याचबरोबर विनंती असणार आहे पेरनेम स्ट्रायकर पेडणे कॅप्टन आलेले नाही आहेत. टॉस आपण इनिंग सगळ्या संघांना सूचना आहेत इनिंग ब्रेकमध्येच टॉस होणार आहे आणि त्यासाठी आपल्या इकडे यायचं. चला या लवकर प्लीज. आपल्याबरोबर शरद टुकरुल साहेब, देवगड जामसंडे नगरपंचायतीचे सन्माननीय नगरसेवक तथा गटनेते आमच्याबरोबर जुडलेले आहेत. यंगस्टारच्या या आयोजनामध्ये साहेब आपलं स्वागत असणार आहे. कॅप्टन थोडंसं फास्ट या. सगळ्या टीमला विनंती इनिंग ब्रेकमध्येच आपल्याला टॉस करायचे आहेत.
शेट्टी सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला डाव आपण पाहिला ज्या ठिकाणी 66 धावा बनवल्या मातोश्री 11 हमराज मृत्युंजय पुणे या संघाने आणि धाडसकल गोवा या संघाला 67 धावांचं लक्ष गाठायचं आहे 36 चेंडूंमध्ये आणि ते लक्ष गाठण्यासाठी दोन फलंदाज बाईक सम्राट केतन म्हात्रे आपण पाहतोय स्ट्रायकर्स एंडला आणि साईश झोरे नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी विकी कलमे. कन्सिस्टंट परफॉर्मन्स विकीचा राहिलेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून क्रिकेटची सेवा ते करत आहेत आणि त्याचमुळे पुण्यातलं क्रिकेट किती प्रगत आहे त्याची शाश्वती गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये विकी कलमेने दिली. त्याचमुळे एक चांगली निवड पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला केतन आणि बॉलिंग ट्रॅकवर विकी. 67 धावांचा होतोय पाठलाग. पहिलाच बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. चांगलीच स्ट्रॅटेजी गोलंदाजीची विकीची आपण नेहमीच पाहतो आणि तसाच अप्रोच त्यांचा आज सुद्धा राहिलेला आहे. यंगस्टर देवगडच्या या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आपण यंगस्टर प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतोय आणि त्याचमुळे येत्या 5 दिवसांमध्ये उच्च दर्जाचं क्रिकेटच्या खेळाचं सादरीकरण भारतातील नामांकित क्रिकेटपटू खेळताना याच हायस्कूलच्या ग्राउंडवर पाहायला मिळतील आणि त्याचमुळे पहिल्या दिवशी प्रेक्षकांची चांगली संख्या आपण पाहतो आणि जशी रात्र पुढे जाईल प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. त्याचमुळे प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम दर्जाची व्यवस्था आणि कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. ऑडियन्स इज अ पॉवर ऑफ टुर्नामेंट. कारण क्रिकेटचा अविभाज्य घटक म्हणजेच प्रेक्षक आणि प्रेक्षकांसाठी बसण्याची उच्च दर्जाची व्यवस्था या हायस्कूलच्या क्रीडांगणावर यंगस्टर देवगडच्या सर्व सदस्यांनी केलेली आहे. तर आता पहिल्या चेंडूवर एक सिंगल कंप्लीट केलं. स्ट्रायकर एंडला साईश पोचले. विकीची चांगली सुरुवात. या षटकाची प्रत्येक षटकामागे 11च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा धाडसकट गोवाला. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले. ऑन दी टोच स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॉलला टप्पा दिल्यानंतर चांगला राईज मिळतो. विकी कलमेला खेळपट्टी ठाऊक आहे कशी खेळते आणि त्यासमोर या कॉन्क्रीटच्या टणक खेळपट्टीचा फायदा उचलण्याचा त्याचा इरादा आतापर्यंत यशस्वी ठरलेला आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 झाले. त्याचमुळे पॉवर प्लेमध्ये जशी पॉवर गोलंदाजाची हवी होती कॅप्टनला तीच अपेक्षा विकी कलमे पूर्ण करतो आणि पहिल्या 2 चेंडूंवर आपली वचक प्रस्थापित करतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज साईश. बॅटची एज. बॉल गलीला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल डायव्हर्ट होतोय. दरम्यान एक सिंगल कंप्लीट होते. केतनला स्ट्राईक मिळते. हे खूप महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी जी खूप महत्त्वाची बाब आहे जेव्हा तुम्ही फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर सज्ज असता. जेव्हा आपल्या बाजूने षटक घडत नाही अशा वेळेला आपल्या साथीदाराला मौका मिळणं आवश्यक असतं आणि तेच करताना साईशला आपण पाहिलं. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते धाडसक गोवा या संघाची 2 धावा. संगमालक सनमेजी नाईक जे स्वतः उपस्थित आहेत तसेच नितीनजी आलाट धीरजी गायकवाड आणि अनंता भाऊ कदम जे संगमालक आहेत मातोश्री हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेचे. ही चर्चा चंदू सरांनी केली संगमालकांची. ऑन साईडला पुल करून खेळायचं होतं. मिड विकेट क्लिअर करायचं होतं पण बाईक सम्राटचा खेळ आज नाही चालला. मिड विकेटला झेल देऊन केतनचा खेळ संपला. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे गरज आहे. विकीचा टॅलेंट पाहायला मिळतोय. धक्का वाजतो पहिला. धाडसकळ गोवा. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार. सारे मैदान गाजवणार. पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. खेळूया पाहूया. थँक्यू. हे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय सातत्याने. येत्या 5 दिवसांमध्ये आपण देवगडच्या क्रिकेटचा आढावा या शीर्षक गीतातून घेणार आहोत. चर्चा एक देखील आहे की आज धुळवड आहे खरं तर देवगडमध्ये. त्याचमुळे तो सण देखील साजरा केला जातोय पण क्रिकेटचा खेळ हा देखील तितकाच महत्त्वाचा. जी ओळख आहे खरं तर कोकणामध्ये प्रेक्षकांनी क्रिकेटला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचमुळे या परिसरात खेळण्याची मजा वेगळी आहे. या परिसरात समालोचन करण्याची मजा वेगळी आहे. या परिसरात क्रिकेट पाहण्याची मजा वेगळी आहे आणि त्याचमुळे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद यंगस्टार प्रीमियर लीगला मिळतोय. आणि विकी थोडी ऑकवर्ड पोझिशन होती केतनची हा स्ट्रोक खेळण्याची. त्याचमुळे बॉडी पोझिशनिंग किती महत्त्वाची आहे त्याचं प्रमाण मागच्या चेंडूवर तुम्हाला पाहायला मिळालं. विकीचा थोडासा बाउन्स होता. बाउन्सला व्यवस्थित ॲडजस्ट करता आला आणि केतन म्हात्रेला आणि मिड विकेटला क्लिअर करायचा उद्देश त्यांचा फसला आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केतनला जास्तीचा खेळ न देता परतावं लागलेला आहे. नवीन फलंदाज करण मोरे. पुन्हा एकदा व्यवस्थित रीड न करता फक्त बॅट्सविंग पाहायला मिळाले. पायांची स्ट्राईड मोठी करून. पालघरचा हा सुपरस्टार आहे करण. कित्येक वर्षांपासून लेदर क्रिकेट चांगलं खेळतोय आणि तितकाच चांगला खेळ त्यांचा आपण टेनिस बॉलमध्ये पाहतोय. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये त्यांची जी ओपनिंग पेअर होती जी 7 प्रशांत आणि
करणची आपण पाहिली होती, ते एक महत्वाची बाब राहिलेली आहे. त्यामुळे वरच्या स्तराचं क्रिकेट करणने सातत्याने खेळलेलं आहे. पण तुर्तास विकीची चर्चा होईलच, कारण विकीने आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडू हाताळत असताना त्यांनी खर्च केला फक्त 3 धावा आणि एक प्राइसलेस विकेट मिळवली केतन म्हात्रेची. स्ट्रायकर एंड फलंदाज साहिश खेळतो 1 वर, करणचा खेळ 1 धाव्याचा, धावसंख्या धाडसक गोवा 3. प्लेन बॉल होता, बॅटची बाहेरची कडा, बॉल पोचतोय पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि पहिल्या षटकावर वचक आतापर्यंत पाहायला मिळते, ती म्हणजेच मातोश्री 11 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेची. पहिल्या षटकाचा खेळ संपला, विकीने खर्च केला 4 धावा, मिळवला 1 विकेट. जिंकण्यासाठी पुढच्या 30 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 63 धावांची. 30 चेंडू 63 धावा, धाडसाकळ गोवा. चांगलं नियोजन. आपण जेव्हा कुठलाही क्रिकेटचा खेळ हा प्रामाणिकतेने खेळला जातो, प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला जातो, जसा मी उल्लेख केला, प्रेक्षक येत आहेत, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो. 50 रुपयाचं लकी ड्रॉ कुपन जो आपण मुख्य म्हणजे समोर अगदी संपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला 50 रुपयाचं कुपन मिळेल मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला. त्या ठिकाणी तुम्हाला जिंकण्याची संधी आहे कूलर, मोबाईल, वॉशिंग मशीन, फ्रीज, LED TV आणि बायसिकल. तसंच 500 रुपयाचं कुपन सुद्धा तुम्हाला घेता येईल, ज्याचा ड्रॉ शेवटच्या दिवशी होईल आणि त्या ड्रॉनुसार तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी मित्रांनो, आपण आपलं नशीब आजमावू शकता. पण पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये नेमकं घडतंय काय. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल सेकंड ओव्हरसाठी शुभम शेळके. शिरूरचे हे गोलंदाज आहेत आणि मागच्या 2-3 पर्वांमध्ये त्यांचा एक चांगला खेळ गोलंदाजीचा फलंदाजींचा आपण सातत्याने पाहिलाय. त्याचमुळे सुरुवात चांगली झाली विकी कलमेची. त्या सुरुवातीला न्याय देण्यासाठी आता शुभमचा विचार केलाय कॅप्टन आणि पाहूया तो विचार योग्य आहे की नाही. एका बाजूला साहिश स्ट्रगल करताना पाहायला मिळतात, ज्यांच्या वतीनं 3 चेंडूंमध्ये 2 धावा बनवल्या गेल्या आहेत. करण मोरे यांची 1 धावाची साथ त्यांना मिळते. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, सातत्याने त्या सूचना मी देत राहू, कारण 6 सामन्यांचं वेळापत्रक आपल्याला आजच्या रजनीमध्ये पूर्ण करायचं आहे. शुभम तयार, कटर साईज शुभमकडे आणि थोडा हा दुरून स्ट्रोक खेळलाय फलंदाज शुभमचा. खेळ साईजचा खेळ संपलेला आहे. धक्का दुसरा बसतोय, बिकट अवस्थेमध्ये दिसतोय. धाड सकळ गोवा. साईश होतात बाद. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार. रिप्ले मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉडी ऍडजस्टमेंट झाली. बॉल थोडासा दुरून ऍडजस्ट करून खेळला. खरं तर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर खेळणं रास्त होतं, पण तो निर्णय त्यांचा नव्हता. त्यांना पॉवर प्लेचं षटक वापरायचं होतं, आपल्या संघासाठी धावा बनवायच्या होत्या. त्यांचा निर्णय चुकला आणि राजू पाटेच्या हातात झेल देऊन खेळ संपलेला आहे साईश झोरेचा, ज्याने बनवल्यात फक्त 2 धावा. धाडसक गोवा एकच स्टारकास्ट आहे या टीममध्ये. बॅटिंग लाईनअप जवळपास 9 ते 10 पर्यंत आहे, पण मात्र सुरुवात जितकी अपेक्षित होती तितकी झाली नाहीये. केतनचा खेळ एका धावेवर संपला, साईजचा खेळ 2 धावांवर संपला. रोहित नार्वेकर चतुर मुंबईचे सुपरस्टार आहेत, ज्यांच्या नावावर 7 चेंडू 7 षटकार खेचण्याचा विक्रम सुद्धा गुजरातच्या मैदानावर आहे. त्यामुळे या सीझनमध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा त्यांनी ॲज अ आयकॉन म्हणून घेतलेला आहे मालवणीमध्ये. त्याचमुळे त्या सर्व गोष्टींचा आढावा घेतला तर हे मैदान सुद्धा कदाचित ते आपल्या नावावर करू शकतील. पण पाहूया गोलंदाज. दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत वरच्या स्तराचा खेळ दिलाय. विकी कलमे आणि त्याला साथ मिळते शुभम शेळकेची. त्याचमुळे हे पुण्यातील धुरंधर सुद्धा माघार घेण्याच्या इच्छित नाहीये. सामना ही स्पर्धा जिंकण्याचा उद्देश घेऊन गोलंदाज काम करतायत. पण पाहूया फलंदाजांची मनस्थिती त्यांना कशा पद्धतीने टॅकल करते. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक 2 बॉलचा करतात पाठलाग. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाहीये. बॅट आता तो निसटली. चतुर थोडेसे दुखापतग्रस्त जाणवत आहेत. आपण काय नेमकं घडलं रिप्लेमध्ये पाहूया. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर पुढे सरकले होते आणि त्यानंतर त्यांचा बॉडी बॅलन्स चुकला आणि ते धारातीर्थी जमिनीवर आले. त्याचमुळे प्रॉपर शू ग्रिपिंग महत्वाची आहे. कॉन्क्रीटवर खेळताना कुठल्या क्वालिटीचे शूज तुम्हाला निवडायचे ते देखील खूप महत्वाचं आहे, कारण आता कारकिर्दीचा प्रश्न आहे. टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्याचमुळे आपण सांभाळून खेळाल, जास्तीत जास्त वेळ आपलं कारकीर्द घ्या टिकवाल, तोच विश्वास तुम्हाला टिकवायचा आहे. त्याचमुळे थोडासा त्यांचा तोल गेला आणि त्यानंतर एकच धाव पूर्ण करता आली रोहित नार्वेकरला. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होते. एकनाथजी तेली साहेब, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, आंबा बागायतदार तसेच समाजसेवक, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल झाला, ज्यांचं मार्गदर्शन सहकार्य नेहमीच यंगस्टर देवगडला लाभलेलं आहे.
आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावर ॲडव्होकेट अविनाजी माणगावकर जे माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे, बाळा गावकर साहेब उपस्थित होते, स्थितीकृत नगरसेवक सुरजी कांबळे साहेब, मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांची उपस्थित, तसेच इतर मान्यवर ज्यांनी या स्पर्धेला आपलं समजलं, आपले समाज बांधव किंवा आपली मित्रमंडळी एक भव्य नियोजन करतायत, तर आपलं देखील मार्गदर्शन सहकार्य या आयोजनाला मिळालं पाहिजे. त्याचमुळे प्रत्येकाने आवर्जून उपस्थिती या कार्यक्रमाला लावली. तर 5-2 गडी बाद 8 चेंडूचा खेळ संपला. यष्टांच्या मागे ऋषी झोरे, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन दिस फील्ड. गेल्या कित्येक दशकांपासून ऋषी यांनी ती ओळख टिकवलेली आहे. तुमचं कर्तृत्व तुमची ओळख बनतो आणि तेच कर्तृत्व सातत्याने आपल्याला ऋषी यांचं यष्टांच्या मागे पाहायला मिळालेलं आहे. पण शुभम शेळके काय खेळतोय. पण स्ट्रायकरला फलंदाज आहेत करण मोरे. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट जशी आपण चर्चा केली होती, या अगोदर जी आवश्यकता आहे संघाची, ती आवश्यकता नेहमीच ते निभावतात. ऑन साईडला आडव्या बॅटनं लपेटलंय आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार. मिळतील या धावा 1 2 3 4 कडक चौकार. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे करण मोरे क्रॉस बॅट. खरं तर शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, थोडी जागा मिळाली स्ट्रोक ऍडजस्ट करण्यासाठी, त्यानंतर क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळून चौकार वसूल केला. वेग वाढवलाय पण त्या वेगाचा फायदा उचलताना बॉलला फक्त स्लाइस केलंय, पाठवलंय थर्ड मॅन सीमारेषा पार. आता मी नाही थांबणार, 4चा पाडा बोलणार. 4चा पाडा बोलतोय करण मोरे, आणतोय रन चौकार. प्रकाश पराडकर यांनी चर्चा केली होती की या आउटफील्डवर भल्या भल्या गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची भंभेरी उडते, कारण बॉल आउटफील्डमध्ये गेला तर सुसाट सीमारेषेच्या बाहेर जातो आणि तेच मागच्या 2 चेंडूंवर तुम्हाला पाहायला मिळालं. पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय करणच्या वतीनं आणि या 2 चौकारांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते आता 13वर. 67चं चेस होतं, त्यापैकी 13 कंप्लीट केलेले आहेत. हे षटक चांगलं राहिलंय. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी खूप चांगली पोझिशन घेत असताना आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी महेश नानगुडे, सचिन बर्गे त्या ठिकाणी उपस्थित होते. अपेक्षा नव्हती हा झेल सुटेल कसा, इतका सोपा झेल होता. जास्त काही मेहनत त्यांची करायची गरज नव्हती आणि एक्सपिरियन्स या ठिकाणी कुठेतरी फोल ठरलेला आहे. अजून एक फलंदाजाला बाद करता येऊ शकलं असतं. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहतोय 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर शुभम शेळके प्रयत्न करतात विकेटचा शोध घेण्याचा, पण त्या ठिकाणी इतका सोपा झेल सचिन बर्गे यांना टिपता आला नाही आणि त्यामुळे संधी मिळते फलंदाजाला. आणि जेव्हा जेव्हा फलंदाजांना संधी मिळते तर मैदानात गाजावाजा त्या फलंदाजाचा होतो. त्याचमुळे आता शुभम शेळके प्रयत्न करतायत. थोडी चर्चा राजू पाटे शुभमशी करतायत की नेमकं कशा पद्धतीने षटक हे पूर्ण करता येईल, कशा पद्धतीने फलंदाजांना रोखता येईल. तुमचे प्रयत्न योग्य आहेत, पण क्षेत्ररक्षकाची मदत देखील मिळणं आवश्यक आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14 धावा 2 गडी बाद. 7.84ची धावगती. बॉल खाली राहिलाय, अनपेक्षित होतं रोहितसाठी. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न होता, बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता शुभमने. चांगलं डोकं त्यांनी चालवलं. फलंदाजाला अटॅकिंग अप्रोच घ्यायचा होता, तो त्यांचा पूर्वानुमान होता. अँगलचा योग्य वापर केला. विकेट कीपर चांगल्या पोझिशनमध्ये. 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 14वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 53 धावांची. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 53 धावा. 24 बॉल्स अँड 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम धारसकळ गोवा. देवगड प्रीमियर लीग खरं तर महत्त्वाची भूमिका आयोजकांची सुद्धा असते. सन्माननीय निवृत्ती अर्थात बुवा तारी, सन्माननीय संतोषजी तारी, सन्माननीय संदीपजी रुमडे, सन्माननीय योगीजी पारकर आणि सन्माननीय संतोषजी सकळ आणि इतर सर्व आमचे पदाधिकारी. एकूण एक घटक खूप महत्त्वाचा आहे. आपण दशक म्हणू शकतो यंगस्टार क्रिकेटची. यंगस्टार हे तालुकास्तरीय संघ आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये तालुक्यातले जवळपास सर्व खेळाडू खेळून गेलेले आहेत यंगस्टार टीममध्ये. त्याचमुळे या संघाची माहिती आपण येत्या 5 दिवसात घेणार आहोतच.
ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलाय, मिड ऑफ आहे, राजू पाटीलला बीट करून बॉल मागे जातोय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, महेश थ्रो होतोय बॉलिंग एंडला, धोकादायक कॉल होता रोहितचा, पण थ्रो थोडासा उशिरा गेला बॉलिंग एंडला, त्याचमुळे पूर्ण झाले त्या 2 धावा, 2ची मदत धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते 16वर 2 गडी बाद. 16 रन्स ऑन बोर्ड, 2 विकेट्स डाऊन. सामना रंगतदार होईल, एक तर्फी सामना कोणालाच आवडत नाही आणि त्याचमुळे या वेळापत्रकाची जी सुरुवात आहे ती शेवटच्या बॉलपर्यंत जायला हवी, तरच कुठेतरी तो एक ती ओळख टिकेल या स्पर्धेची, ती ओळख टिकेल आयोजकांची. विकी कंटिन्यू करतायत. हो, यावेळेस खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, बॉल जातोय स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार, करण मोरेचा ब्लास्ट षटकार, 6 धावा. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल एफर्ट्सलेस स्ट्रोक आहे आणि त्याचमुळे खूप चांगल्या पोझिशनने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला करण मोरेने. हायस्कूलचं हे मैदान गाजवण्याची इच्छा प्रत्येक फलंदाजाची आहे आणि त्यापैकी ती इच्छा आतापर्यंत करण मोरे यांनी पूर्ण केलेली आहे. चांगल्या स्ट्राईक रेटने त्यांनी आतापर्यंत 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. दरम्यान 22 धावा 2 गडी बाद. विकी कलमे ज्यांनी इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं, त्यांचं पहिलं षटक ज्यामध्ये त्यांना विकेट सुद्धा मिळाला होता, म्हणून तोच विश्वास ते टिकवतील त्याच अपेक्षेत त्यांना स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवलं आणि पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी 8 धावा खर्च केल्यात, पण पुनरागमन करण्याची धमक गोलंदाज विकीकडे आहे. बॉल नेमका विकेट किपरच्या वतीनं अडवला गेलेला आहे, पण लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, अभेद भिंत आहे यष्टांच्या मागे ऋषी जोरे सर, आणि त्यांनी आतापर्यंत बॉल मागे जाऊ दिला नाहीये. बघा विकीचा अप्रोच बॉडी लाईन अटॅकचा होता आणि त्यानंतर काय एफर्ट्स आहेत ऋषी जोरे यांचे ॲज अ विकेट किपर. दरम्यान व्हाईट बॉलचे 1 धाव ॲड होईल, धावफलकामध्ये धावसंख्या पोहोचते आता 23 या आकड्यावर, 23 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्लेमध्ये पॉवर फलंदाजांची पाहायला मिळाली नाही, पण आता अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे धाडसका गोवाचा. यावेळेस बघा टॉप ऑफ द बाउन्स ऑन साइडला पुल केलंय, क्षेत्ररक्षक 2 पोहोचतायत बॉलवर, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. आता कुठेतरी तो कॉन्फिडन्स दिसतोय फलंदाजांचा, एव्हाना मी म्हणेन करण मोरेचा, कारण रोहित यांच्याकडे फक्त 2 बॉल्स आले, त्यांनी 1 धाव बनवली आणि बाकी सर्व जी जबाबदार हे आतापर्यंत करण मोरे यांनी निभावलेली आहे. सांघिक धावसंख्या धाडसका गोवाची 25 आहे आणि त्यामध्ये करणचं कॉन्ट्रीब्युशन 20 धावांचं आहे, त्याचमुळे खूप चांगल्या वेगानं तो धावसंख्येला आधार देतोय, जे खूप महत्वाचं असतं. पण पहिल्या 2 षटकांवर जी ओळख बनवली होती मातोश्री 11 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेने, ती ओळख टिकवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करावेच लागतील. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि ती सोपी सुरुवात खरं तर गोलंदाजांनी बनवली होती. हो, यावेळेस रॅम शॉट खेळलेत आणि इम्प्रोव्हायझेशन वरच्या स्तराचं पाहायला मिळतंय आणि आता करण मोरे सातत्यानं इम्प्रोव्हायझेशन दाखवतायत, संघाची गरज भागवतायत, 4 धावा आणतायत, धावसंख्या जाते 4 ने पुढे आणि पोहोचते ती म्हणजे 29 वर. परफेक्ट बॅटिंग बाय करण मोरे. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार. काय खेळलेत. आपण याला नो लुक शॉट सुद्धा म्हणू शकतोय, आपण त्याला स्कूप म्हणू शकतो, त्याला रॅम्प म्हणू शकतोय. जबरदस्त फंटॅस्टिक बॅटिंग त्या ठिकाणी करणची पाहायला मिळते. बघा जसा उल्लेख केला की संघामध्ये स्टारकास्ट आहे, पण मी एकटा पुरेसा आहे असंच कुठेतरी करण मैदानाच्या आतमध्ये ठणकावून सांगतायत. पण विकी कलमे चॅलेंज एक्सेप्ट करतील का? धावसंख्या 29 एक्सेप्ट करतील, पण त्याला मात्र सुट्टी नाहीये. आता मात्र मीच खेळणार, मीच सामना जिंकून देणार, तोच अप्रोच करणचा पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय 6 धावांचं इंटेन्शन. ऑन ड्राईव्ह षटकार, 6 धावा. प्रत्येक लाईन मंथला प्रत्येक कॅचला या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त लाईन मंथना, सर्व लाईन मंथने याची नोंद घ्यायची आहे. यंगस्टर क्रिकेट क्लबच्या प्रत्येक लाईन मंथना प्रत्येक कॅचला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ऋत्विजी क्या बात आहे. जागा भरून खेळायचं होतं, पण बॉल व्यवस्थित साईट होला जात नाहीये. दरम्यान एक चांगली चर्चा ऋत्विक यांनी केली की लाईन्स म्हणजे आहेत
त्यांनी जर ऑडियन्स कॅच कंप्लीट केलं तर त्यांना कॅश प्राईज आहे. बघा हे आमचं सबस्क्रायबर मीटर 9,49,525 70 स्पोर्टचे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आपलं मिशन 1 मिलियन आहे. ही स्पर्धा संपेपर्यंत आय गेस आजच्या रात्रीमध्येच 9,50,000चा पल्ला आपण पार करू. जर आपण मोबाईल यूज करतात, आम्हाला पाहतायत मोबाईलच्या माध्यमातून तर, आणि अजूनही 70 स्पोर्ट्सला आपण सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला 70 स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित झालेल्या पाहायला मिळतील. तर 3 षटकं तर संपलेली आहेत आणि 3 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 32 धावा. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. तिसरं षटक 21 धावांचं विकी कलमेचं राहिलं होतं. त्याचमुळे पहिल्या 2 षटकांमध्ये जे काय कमवलं होतं ते मागच्या षटकात गमावलेलं आहे. पण अजूनही संधी आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत आपला स्वाभिमान विकायचा नाही, आपल्या संघाची ओळख पुसायची नाही. तोच अप्रोच तुमचा असायला हवा. आणि त्याचमुळे पाहूया मातोश्री 11 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा शुभम शेळकेलाच बोलवण्यात आलेला आहे. तोच एक क्रम सातत्याने पुढे घेऊन जायचं आहे कॅप्टनला. बॉलर्स खूप आहेत खरं तर मातोश्री 11 हमराज मृत्युंजयकडे, पण कॅप्टनचा माइंडसेट थोडा वेगळा शुभमला कंटिन्यू करण्याचा. धावसंख्या 35, 2 गडी बाद. स्ट्रायकर एंडला रोहित. बॅटची आउटसाइड एज बॉल पोहोचतोय गलीला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, थोडासा चुकलाय. बॅकअप आहे त्याचमुळे फक्त एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 36 आकड्यावर. जितके जास्त डॉट बॉल, जितके जास्त विकेट, हा प्लॅन आहे मातोश्री 11 हमराज मृत्युंजयचा. पण जितके जास्त मोठे स्ट्रोक, लवकरात लवकर सामना संपवण्याचा इरादा धाडसाका गोवा या संघाचा आहे. त्याचमुळे दोघांचा माइंडसेट अगदी वेगळा आहे. विरुद्ध दिशेचा माइंडसेट आहे दोन्ही संघांचा. पण क्रिकेटचा खेळ आहे जो अनप्रेडिक्टेबल आहे. कधी काय घडेल असा नेम नसतो आणि म्हणूनच अजूनही प्लॅन व्हेरिएट होत आहेत. मातोश्री 11 हमराज मृत्युंजय फिल्डिंगमध्ये थोडंसं शफलिंग चालू आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, गली, बॅकवर्ड पॉईंट असं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमधलं, बाकी क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईड यॉर्कर अपील बाय विकेट कीपर, नॉट इंटरेस्टेड बाय अंपायर. येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी शुभम शेळके. जसा मी उल्लेख केला होता की या खेळाडूकडे तो स्पार्क आहे, जो स्पार्क मातोश्री 11 हमराज मृत्युंजय पुणे या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकेल, मागच्या षटकाला बॅकअप देऊ शकेल. आणि तेच बॅकअप देताना आपण पाहतोय शुभमला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक होते पण त्यांचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. बॉल जातोय कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चौकार. नंबर 1 प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय अयोध्या प्रसाद गावकर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. करण आता हेच नाव प्रत्येक प्रेक्षकाच्या मुखावर आहे, कारण तसा खेळ आहे करणचा. अजून एक पुढ्यात ठेवलेला बॉल, पुढे पाठवला, सीधी बॅट, नो बकवास. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. कडक बॅटिंग करण मोरेची. करण देतोय रन. षटकार. नंबर 1 प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 6 धावा वाढतील आणि धावसंख्या पोहोचते आता 46 वर. 46 रन्स ऑन बोर्ड. प्लेसमेंट बघा, काय नियंत्रण आहे स्वतःवर. त्याने गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. महेश नानगुडे तेज आहेत आउटफील्ड मध्ये. चित्ता आहे हा पुण्याचा. त्याने बॉल अडवला, दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. रोहित नार्वेकरला करणचा रोल माहिती आहे, त्याचमुळे तो जास्तीत जास्त स्ट्राईकवर करण कसे राहतील तोच अप्रोच ठेवतायत. दरम्यान 2 धावांची मदत स्कोरशीटला मिळते. धावसंख्या पोहोचते 48 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 19 धावांची. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 19 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा शुभम ओव्हर द विकेट. टॅप केलाय बॉलला, थोडासा दुरून हा स्ट्रोक खेळलेला आहे. चालत एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक करणला स्वतःकडे ठेवायची आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकां समाप्तीनंतर 2 गडी बाद 49 धावा. धाडसक गोवा. जिंकण्यासाठी आवश्यकता 18ची. बॉल शिल्लक 12 चेंडू 18 धावा. धाडसक गोवा. धाडसकल गोवा संघाचे संघमालक सन्माननीय तन्मेश नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण देखील आमच्या क्रीडा मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. सन्माननीय तन्मेश नाईक सर, संघमालक धाडसकल गोवा. चला आपण आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेले आहोत या पहिल्या सामन्याच्या. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या षटकावर खूप काही दडलेले आहे
आणि पाहूया ते षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर राजू पाटे यांना बोलवण्यात आलंय. जशी आपण चर्चा करतोय 2 शतक याच सीझनमध्ये राजू पाटेच्या नावावर राहिलेले आहेत आणि एका शतकाचा तर मी स्वतः साक्षीदार होतो. पंढरीच्या मैदानावर ते शतक राजू पाटे यांनी पूर्ण केलं होतं. काय खेळले होते राजू. बॉलिंग बॅटिंग या दोन्ही युनिटमध्ये त्यांचा खेळ भारदस्त होता आणि तोच खेळ आज देण्याची गरज आहे. या महत्त्वपूर्ण षटकावर कॅप्टनने राजू पाटेवर विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास किती खास आहे त्याचं प्रमाण राजू पाटे देतील का पाहूया. पण या अगोदर करण मोरे यांनी आतापर्यंत 43 धावांचं योगदान दिलं ॲज अ बॅटिंग परफॉर्मन्स 43 आणि त्यांनी 15 चेंडू घेतलेत 43 धावा बनवताना. त्याचमुळे पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळेल का ही चर्चा प्रेक्षकांमध्ये होऊ लागलेली आहे. आणि ते देखील अंडर प्रेशर जेव्हा केतन म्हात्रे बाद झाले होते, जेव्हा साई जोरे बाद झाले होते, अशा वेळेला संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी करण आपल्या नॅचरल खेळानुसार फलंदाजी करत राहिले आणि त्याचमुळे त्यांचा खेळ किती दर्जेदार आहे, अनुभवाने परिपूर्ण आहे त्याचं प्रमाण त्यांनी दिलं. एकदा पूर्ण केली स्ट्राईक, रोटेट झाली स्ट्राईकवर. आता खूप वेळानंतर रोहित पोहोचले, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 50 वर. 50 अप फॉर टीम धाड सकळ गोवा. जिंकण्यासाठी 11 चेंडू 17ची गरज आहे. राजू पाटे पुन्हा एकदा अजूनही संयम आहे त्यांच्याकडे, टेम्परामेंट आहे. त्याचमुळे अनुभव तुमची संपत्ती आहे, ती तुम्हाला व्यवस्थित टिकवावी लागते. आणि पाहूया तीच संपत्ती टिकवताना राजू पाटे गोलंदाजीच्या माध्यमातून मातोश्री 11 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाला कशी साथ देतोय. जितके जास्त डॉट बॉल तितका फायदा. आठवते पहिल्या डावातलं शेवटचं षटक ज्या ठिकाणी 4 डॉट बॉल्स आले होते, त्याचमुळे आता कुठेतरी त्या डॉट बॉलचा आढावा घेतला जाईल. कारण पहिल्या डावात जे काय घडते त्याचे पडसाद दुसऱ्या डावात उमटत असतात. बॉल्स झालेत आतापर्यंत या षटकातले 2. धावसंख्या आहे 50. जिंकण्यासाठी आवश्यकता 17ची. बॉल शिल्लक आहे 10. पुढचा बॉल राजू पाटेचा. हो, यावेळेस बॉल जातोय फाईन लेगला. नो चान्स फॉर द फिल्डर आणि चतुरच्या बॅट मधून येतोय हा चौकार. फाईन लेग क्लिअर. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. दरम्यान या चौकाराच्या मधून धावसंख्या पोहोचते 54 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता अजून 13 धावांची आहे. बघा आपण रिप्ले मध्ये पाहतोय ओव्हर द विकेटने आले, शफल झाले होते आणि सफल सुद्धा झाले. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राजू. ओव्हर द विकेटनं या अगोदर जी चूक झाली आहे तो सुधारण्याचा प्रयत्न करावाच लागेल. डेड बॉलचा इशारा आलेला आहे. कारण चुका कोणी जाणून बुजून करत नाही. प्रतिस्पर्धी संघ आपल्या गोलंदाजीचा किंवा फलंदाजीचा आढावा घेऊन खेळत असतो. त्याचमुळे आपली देखील पूर्वतयारी अशी असली पाहिजे की आपल्याला समोरच्या खेळाडूचं माइंड रीड करता आलं पाहिजे. ज्यावेळेस चतुरने शफल होऊन तो चौकार वसूल केला आणि त्याचमुळे एक प्रेशर बिल्डअप झालं होतं मागच्या डॉट बॉलवर. ते प्रेशर रिलीज करण्याचं काम रोहित नार्वेकरने केलं. आतापर्यंत 5व्या षटकात 3 बॉल्स डिलिव्हर्ड झालेले आहेत. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. आवश्यकता आहे अजून 13 धावा. यंगस्टर प्रीमियर लीग आपण पाहतोय. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे क्षेत्राच्या थोडी दूर होते. बॅकअप होतं. थ्रो झालाय बॅटिंग एंडला आणि फलंदाजाला परतावा लागेल. अर्धशतक पूर्ण होता होता राहिलं. दुर्दैवानं करण मोरे धावचीच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार. टाळ्या होऊन जाऊ द्या. काय खेळलाय करण. 16 चेंडू मध्ये 44 धावा, ज्यामध्ये चौकार आणि षटकार यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. नेहमीच आपण त्यांना सिंगल डबलच्या खेळावर खेळताना पाहतो, पण यावेळेस या मैदानावर जी संघाची गरज होती ती संघाची गरज ओळखताना करणने चौकार आणि षटकार दिले आणि त्याचमुळे खूप महत्त्वाच्या बाबी असतात. एकंदरीत चौकारांचा आढावा घेतला करणच्या आपण. एकंदरीत त्यांनी चौकार खेचलेले ते म्हणजे 4 आणि षटकार खेचलेले आहेत ते म्हणजे 3. त्याचमुळे परफेक्ट बॅटिंग जी अपेक्षित होती ती बॅटिंग करण मोरेने आपल्या संघासाठी दिली. पण दुर्दैवानं ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले. कदाचित या विकेटचा फायदा मातोश्री 11 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाला होऊ शकतोय. कारण हा ब्रेक थ्रू इम्पॉर्टंट होता. ही पार्टनरशिप ब्रेक होणं आवश्यक होतं. जे काही मनासारखं चालत नव्हतं आता कदाचित मनासारखं घडेल. कारण आता नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतात आकाश चिंदारिया. इनिंग फिनिशर, मॅच फिनिशर म्हणून त्यांना ओळखलं जातं. यशस्वी कॅप्टन म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्याचमुळे आता संघाला शेवटच्या टप्प्यावर जिंकवण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. पण एका बाजूला राजू पाटे 9,49,598 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्सचे यूट्यूब वाहिनीवर झालेले आहेत. आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय नेमकं चाललंय त्याचा आढावा घेऊया. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 54 जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. बॉल शिल्लक 8. राजू पाटे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. बॅटचा फोर्स ओपन केला, खेळलंय बॉलला कव्हरला. महेश नानगुडे आहेत बॉलवर पोहोचतायत. थ्रो बॅटिंग एंडला करतायत. दुसरी धाव घेण्याची इच्छा होती आकाशची पण रोहितची नव्हती. एकूण 10,000 प्रेक्षक या क्षणाला या स्पर्धेला एकत्रित पाहतायत 70 स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीवर. पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची क्रेज पाहायला मिळते. प्रेक्षक स्टँड मध्ये प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे पहिल्या सामन्यामध्येच आपल्याला समाधान मिळते. पण यामध्ये नंतर देखील अजूनही चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आतापर्यंत पहिला सामना संपला नाही. 1 लाखाची व्ह्यूअरशिप मिळालेली आहे यंगस्टार प्रीमियर लीग 70 स्पोर्ट्सवर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. एव्हरी डॉट बॉल विल बी कॅल्क्युलेटेड आणि राजू पाटेने यशस्वी षटक संपवलेलं आहे. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 55, गडी बदल 3, बॉल शिल्लक आहे 6, आवश्यकता 12ची. 6 बॉल्स 12 धावांची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. 6 बॉल 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. शान देत आहेत. आज शिमगा म्हणजेच रंगपंचमी चालू आहे देवगडमध्ये. म्हणजेच शिमगा चालू आहे. जी मुंबईला जी धुळवड दुसऱ्या दिवशी होळीच्या खेळली जाते ती धुळवड आज या परिसरात खेळली जाते. त्याचमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद थोडा कमी आहे. पण 9:30-10 होऊ द्या. 12 नंतर तुम्हाला प्रेक्षक सकाळपर्यंत म्हणजे जोपर्यंत वेळापत्रक संपत नाही तोपर्यंत या हायस्कूलच्या क्रीडांगणावर पाहायला मिळतील. आणि प्रेक्षक महत्वाचे आहेत आणि सामने जर रंगतदार होतील तर 100% प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल. सामना रंगतदार होतोय. शेवटच्या 6 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी आता 12ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी येत आहेत गोलंदाज प्रवीण साठे. बॉलिंग ट्रॅकवर त्यात म्हणजेच अनुभवाला वापरलं जाते आणि अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर हमखास सापडते. एका बाजूला इन फॉर्म बॅटर जे होते करण मोरे ते मागच्या षटकात बाद झाले. त्याचमुळे आता आकाश चिंदारिया आणि रोहित नार्वेकर यांच्यावरची जबाबदारी वाढते. शेवटचं षटक महत्वाचं आहे. जबाबदारीचं ओझं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा जबाबदारीचं ओझं खेळाडूंच्या खांद्यावर टाकलं जातं त्यांचे खांदे मजबूत होतात. पाहूया त्या मजबूत खांद्यांचा खेळ कुठल्या संघाचा पाहायला मिळतो. एका बाजूला चॅलेंज दिलंय प्रवीणने. स्ट्रायकरला आकाश चिंदारियाचे चॅलेंज एक्सेप्ट करतील का पाहूया. 6 चेंडू 12ची गरज. फील्ड सेटअप अजूनही चालू आहे. शेवटच्या षटकावर मात्र 100% एफर्ट्स लावावेच लागतील. चुकांची अपेक्षा नाहीये. पहिला बॉल प्रवीणचा. दिव्या गतीचा बॉल फोर्स केलाय आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमा रेषा पार. एकच मारलाय, कडक मारलाय आकाश चिंदारिया. षटकार साधावा. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. इतका खुटेपचा बॉल तुम्ही नाही देऊ शकत आकाशला आणि त्या संदर्भाने फायदा उचलला. अँगल चांगला वापर होता गोलंदाज प्रवीणने पण ती जागा मिळाली. 6 धावांची वाढ. धावसंख्या 61. चांगला बॉल. पुन्हा एकदा अँगलचा परफेक्ट यूज पण यावेळेस गती वाढवली होती. टप्पा थोडा पुढे घेतला होता आणि त्याच गोष्टीचा फायदा प्रवीण झाला. आपण पाहूया पुन्हा एकदा 70 स्पोर्ट्सवर ड्रायव्हिंग लेनवर हा बॉल होता. बॅटचा फेस त्याने स्क्वेअर लेगला क्लोज केला आणि त्याचमुळे यावेळेस निर्णय फलंदाज आकाश चिंदारियाचा चुकलेला आहे. पुन्हा एकदा इक्वेशन काय सांगते. 4 चेंडू 6 धावा आणि खेळ खलास. मी इनिंग फिनिशर मॅच फिनिशर का बोललो होतो त्याचं प्रमाण मैदानात देत असताना आकाश चिंदारिया 2 बॉल मध्ये सामना संपवला. सामना जिंकला तो म्हणजे धारसकर गोवाने. अभिनंदन. हार्डलकर टीम. मातोश्री 11 हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार. सारे मैदान गाजवणार. पाहू विजेता कोण ठरणार. धडाकेबाज षटकाराने ही संपूर्ण मॅच संपवली आहे. मी सन्माननीय बाळागावकर साहेबांना विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा हिरो ऑफ द मॅच देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सन्माननीय मनीष पाटील सर उपस्थित आहेत.
आणि प्रत्येक हिरो ऑफ दी मॅचला रेयांश तेजस धुरत यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आहे. त्या ठिकाणी रेयांश तेजस धुरत देखील उपस्थित आहेत. चला मॅन ऑफ द मॅच म्हणजेच हिरो ऑफ द मॅच